आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. बुद्धाच्या मार्गी येणारी माणसं आदर्शाचे प्रतीक आहेत. ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड द्वारा प्रयोग 12वा प्रभाकर रायपुरे यांच्याकडे मानेवाडा येथे. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर धम्मचर्चा. आदरणीय राठोड सर यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. धन्यवाद. तसेच आदरणीय चव्हाण साहेब यांचे सुद्धा मी स्वागत करतो. चव्हाण साहेब ते माननीय गुटके साहेब यांचे सुद्धा मी स्वागत करतो. मॅडम राठोड मॅडम सर्व जेव्हा या धम्म रॅलीची सुरुवात झाली, या रॅलीकडे आम्ही ज्या धम्म बांधवाकडे येत होतो तेव्हा आजूबाजूची मंडळी बघत होती की बुद्धाचा संघ असाच होता. शांत चित्तानी, शांत मनानी, एकाग्रतेने आपले हात जोडून बुद्धाला वंदन करून ही धम्म रॅली आज धम्म बांधवाच्या घरी आहे. आज दिनांक 28 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस, शेवटची रॅली. या रॅलीमध्ये किती आनंदात सर्व धम्म बांधव आपल्या धम्माला आत्मसात करून धम्माची पेरणी करण्यासाठी धम्म बांधवाच्या घरी आला. रस्त्याने येताना खूप लोक एक वेगळ्या नजरेने बाहेर येऊन बघत होती, कोणती रॅली चालली आहे. शांत चित्ताने कोणी एक दुसऱ्याशी आपसात न बोलता आपल्या मधोमधी गॅप करत बुद्धांची बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि या टोन मध्ये आज आपण आपल्या धम्म बांधवाच्या घरी आलो. धम्म बांधवाच्या द्वारा येण्याआधी आपण येणार ही कल्पना त्यांना होती. त्यांना वाटलं माझ्या घरी येणारे हे धम्म बांधव आज धम्म माझ्या घरात येत आहे. धम्मात येणाऱ्या धम्माचे मी किती स्वागत करावं, कसं स्वागत करावं. स्वागत करण्यासाठी भौतिकतेने आपल्याला रस्त्यावर फुलं दिसली, तेवढ्या फुलांनी नाही संपलं तर तुमच्या अंगावर सुद्धा फुलांचा वर्षाव केला. दारावर येताच सर्वांच्या तोंडातून एकच नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम. म्हणजे बुद्धाला पदोपदी पावलोपावली नमन करणारी ती मंडळी आज याद्वारे आली. याद्वारे आल्यानंतर सामूहिकरित्या आपण वंदना केल्या. वंदना करण्यापूर्वी या घरातील मंडळीला वाटलं माझ्या घरी येणारी बुद्धांचा 2025 वर्षापूर्वीचा 2050 वर्षापूर्वीचा जो काही असेल, आपण बुद्ध होऊन गेला त्यावेळेचा बुद्ध संघ कसा असावा ती कल्पना त्यांच्या डोक्यात आली असावी. हा संघ आज माझ्या घरी आला. हे भिक्षूचे जीवन घातलेले, पांढरे शुभ्र कपडे अंगार प्रदान केलेली हे भिक्षूचा संघच असावा. हा संघ माझ्या दारी आला. दारी आल्यानंतर त्यांचा आनंद करणार माणूस आपण आज सर्व त्याच आनंदात आहोत. आज आपण बुद्धाला बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि करत बसलो. याचा अर्थ का? हे बुद्धा, तू आम्हाला असं काही जीवन जगण्याचा मार्ग दिला, त्या मार्गावर जी जी माणसं गेली त्यांचा कल्याणच झालं. थेरी गाथा वाचा.
जी जी माणसं त्या त्या दिशेने गेली, त्या देशातील, त्या समाजातील, त्या कुटुंबातील लोकांचा बदल झाला. अशी कोणती कल्पित बुद्धी दिली, असा कोणता कल्पित दिशा दिला, त्यामुळे मानवाच्या जीवनात बदल होतो. एक माणूस तथागत बुद्धांकडे आला. त्याचं नाव होतं धनपतराव. तो काय म्हणतो, तथागत मी दररोज दररोज पूजा करतोय, परंतु माझ्या घरात माझ्या बायको पोराशी पटतच नाही. मुलांशी झगडा होतो, बायकोशी झगडा होतो. माझा मोठा व्यापार आहे, मला सतत त्या व्यापारामध्ये चिंता लागतं. असं का होत आहे? पूजा तर मी दररोज करतोय, मला एक श्रद्धावान म्हणून माझ्या लोकांमध्ये प्रतिमा आहे, तरी परंतु माझ्या कुटुंबात असं काय होतं? म्हणून तो तथागतांकडे आला. तथागत वृक्षांखाली बसले होते. हा श्रीमंत माणूस, त्याच्या घरी कोणत्याच गोष्टी कमी नाही. त्यांना वाटलं की आपण तथागताच्या भेटीसाठी चाललो. त्यांनी मोठं सोन्याचं पात्र, त्यामध्ये अलंकारित अशा जे काही वस्तू घेतल्या आणि ते वस्तू घेऊन तथागत बुद्धांकडे गेल्यानंतर तथागताला काय म्हणतात, तथागत माझ्याकडे अमापाशी संपत्ती आहे, माझा मोठा व्यापार आहे, परंतु माझ्या घरात माझ्या मुलाशी, माझ्या बायकोशी पटतच नाही. तथागताला विचारलं, धनपतराव तुम्ही माझ्याकडे येताना कसे आलात? तो म्हणतो, म्हणते मी रथ घेऊन आलो. मला सांगा धनपतराव, तुमच्या रथांच्या 2 पहिल्यापैकी एक पहिल्या तुटलेली आहे आणि तुम्ही त्या रथांच्या समोर बसला. त्या रथाला म्हणतात की मी पूजा करताना टाळ मृदुंग ठोकत तिथे फूल अर्पित करत, आणि तिला म्हणतात की ही रथ मला घरी नेऊन पोचून दे. तर पोचून देईल का? नाही म्हणजे शक्य नाही. किती पूजा केल्या तरी माझा रथ तुम्हाला घरी पोचून देणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? त्याची तुटलेली पहिया सुधरवावं लागेल. जोपर्यंत पहिया सुधरवणार नाही तोपर्यंत तुमचा रथ चालणार नाही. असंच तुमच्याबद्दल आहे. तुमच्या आंतरिक मनामधला जो भाव सर्व तुटलेला आहे, तुम्ही हौशेने बघा. तुमच्या मनामध्ये पैशाची, धनाची, लोभाची ही प्रवृत्ती भरलेली आहे. त्यामुळे तुम्ही किती पूजा केला, किती टाळकुटलं, किती मृदंग केला, तर किती बदल होणार नाही. जोपर्यंत रथांचा चाक दुरुस्त केल्याशिवाय रथ चालणार नाही, तोपर्यंत जसंच तसं तुम्हाला सुद्धा तुमचा आंतरिक मनातला निर्माण जो काही आहे ते तुम्हाला दूर करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? तर पूजा अर्चा करणं सोडून द्यावं, देवाकडे जाणं सोडून द्यावं. तथागत म्हणाले, मी असं नाही म्हणाल. तुमच्या आंतरिक मनामध्ये जो आहे तो त्याला दुरुस्त करायचा आहे. काय केलं पाहिजे? नंबर 1, शिलांचं पालन केलं. तुम्ही तुमच्या शिलांमध्ये वाणीचा दोष, कृतीचा दोष, आजीविकाचा दोष याला दुरुस्त केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुमचं आचरण बदलावं. आचरण बदलल्यानंतर तुमचा व्यवहार जो लोकांशी करता तो बदलावा. व्यापारांमध्ये जो घेतलेला तुम्ही जो फायदा घेता तो प्रमाणात घ्या. तथागतांचं म्हणणं त्यांनी ऐकलं. एवढ्याने चालणार नाही. तुम्ही ज्याच्याकडे बसता तिथे चिंतन करा. नंबर 1, शिलांचं पालन करा. शिलांचं पालन करण्याबद्दल म्हणतात की शिव किती महत्वाचं. आपण या ठिकाणी आलो, बुद्धांकडे आपण काही मागणी केली. बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि. मी या बुद्धाला शरण जातोय, म्हणजे बुद्धांच्या ज्या मार्ग दिला त्याचं मी आचरण करतो, अनुसरण करतोय. मी धम्माचं आचरण अनुसरण करतोय. मी त्या संघाचं अनुसरण आचरण करतोय. एवढं करून नाही चाललं. मी पदोपदी 5 शिलांचं पालन करतो. पानातिपाता वेरमणी शिका परम समाधी आणि अधिदाना वेरमणी शिका परम समाधी आणि
कामेषु मिथ्याचारा वेरमणिसिका पदम समादयानि मुसावादा वेरमणिसिका पदम समादयानि सुरा वेरमचे पमादठाना वेरमणिसिका पदम समादयानि. एवढ्याने संपलं का? शेवटी म्हणालो सर्व पाप असकरणम कुशल सुख संपदा सचित परियोदकम एतन बुद्धन शासन. बुद्धाचं शासन आहे अकुशल कृत्य अकुशलच आहे, चाहे वाणीने हो कृतीने हो दृष्टीने हो, आपण कोण आहोत त्याची जाणीव आहे. म्हणून त्यांना म्हणतो पावलो पावली पदोपदी तुम्ही शिराला जपा. तुमच्या शिराच्या कृत्याने तुम्हाला माणसं तोडता येईल, कारण तुमची वाणीचे 4 दोष आहेत. या वाणीतून माणसं तुटतात, त्याच वाणीने माणसं जोडल्या जातात. याच दृष्टीने माणसं दूर जातात, त्या दृष्टीने माणसं जवळ करतात. म्हणून तुम्हाला तुमची दृष्टी, तुमची वाणी, तुमची कृती तुम्हाला सुधारावं लागेल. या करण्यासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला चिंतन करावं लागेल, म्हणजे समाधी करावं, त्यासमोर बसावं लागेल, आंतरिक परीक्षण करावं लागेल, मी काय करतो. आणि शेवटी तुम्हाला प्रज्ञा लागेल, शहाणपण लागेल. मी जे काही कृत्य करतो ते योग्य की अयोग्य याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. कृत्य करताना तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्या कृत्यांमुळे त्याचे होणारे परिणाम काय आहेत. हे तथागतांचं म्हणणं त्यांनी ऐकलं. घरी गेल्यानंतर स्वतः आधी बदल केला. ते स्वतःच्या वाणीतून, स्वतःच्या कृतीतून, व्यापारात करणाऱ्या व्यवहारातून त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबात भरभराट यायला लागली. व्यापारात भरभराट यायला लागली, व्यापार वाढायला लागला. पुनश्च काही दिवसानंतर तो तथागतांकडे गेला. हातामध्ये कोणत्याही प्रकारचा पुष्पगुच्छ म्हणा, परिपाक म्हणा, जे काही असेल ते सोबत न जाता खाली हाताने गेला. परंतु त्या ठिकाणी त्याच्या मनावर एक शुद्ध अशी चेतना दिसत होती. तेव्हा त्याचा भाव वाटत होतो. तेव्हा तथागताला म्हणाला, तथागत आता माझ्या जीवनामध्ये सार्थक झाल्यासारखं वाटतं. कारण मी जी पूजा करत होतो, माझी पूजा लोभाने भरली होती. मला देवळाकडे घेऊन जाताना आपण तिथे काही प्रसाद नैवेद्य ठेवतो, हे लोभाने ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काहीतरी आहे. हे दिल्यानंतर मला 10 रुपये दिल्यानंतर 20 रुपयाची पावन कर. मी तुला पूजल्यानंतर मला एक चांगला पोरगा दे, चांगली पोरगी दे, माझ्या घरात भरभराट येऊ दे. मी जो काही व्यवहार करत होतो तो व्यवहार फक्त माझ्या लालचीने केला होता. लालच माझ्याकडे भरली होती. मी त्यातून आता मुक्त झालो. तथागत त्याला त्या जीवनाचं सार सांगितलं. म्हणून तथागताच्या वाटेला गेल्यानंतर जी माणसं, जो समाज, जो परिवार, त्यांच्यात बदल झाला. कारण तथागत हे सुखी संपन्न कुटुंबातील व्यक्ती होते. त्यांनी कधी आपल्या नावाचा गौरवा केला नाही. सिद्धार्थ सुद्धोधन गौतमाला मान असं कधीच त्यांनी म्हटलं नाही. प्रत्येकाने आपण ज्या धर्मांचा अभ्यास करतो, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध, आपला मुस्लिम धर्म, शीख धर्म, त्या धर्माचे संस्थापक म्हणतात की मी जे काही म्हणतो ते बरोबर आहे, माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही वागा. तथागताने असं कोणालाच कोणताही आग्रह केलेला नाही. तथागताचा त्या तथ्याला जाणून घ्या, समजून घ्या, उमजून घ्या. ते तथ्य तुम्हाला पटलं, समजलं, उमजलं, तथागताला ते सर्व आहे तसे बोलले, जसं आहे तसे वागले, म्हणून त्याला तथागत म्हणतो. बुद्ध याचा अर्थ प्रत्येकाला दिलेली बुद्धी. प्रत्येक माणसाला आपल्या बुद्धीचा विकास करता येतो. ती बुद्धीचा विकास करण्यासाठी कोणाला कोणाकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास व्हावं, तुमची बुद्धी सर्वांच्या कल्याणी कामी यावं, आणि ती कामी येणारी बुद्धी जर बहुजन हिताय, बहुजन सुखाय असली पाहिजे. म्हणून मानवी हिताचं काम करणारी बुद्धी विकसित व्हावं. ती बुद्धी तुम्हा सर्वांना मिळावं. त्या बुद्धीचं तुम्ही अनुसरण करा, त्या बुद्धीचं आचरण करा. ती बुद्धी सर्वांना मिळो, सर्वांचं कल्याण करो. अशा प्रकारची ती बुद्धीला तुम्ही त्याला शरण द्या, त्या बुद्धीचं अनुसरण करा. म्हणून बुद्धाला मिळालेली ही पदवी आहे, उपाधी आहे.
सिद्धार्थ शुद्धोधनासारखा पुत्र जन्माला यावं, सिद्धार्थ शुद्धोधनासारखं कृत्य करणार जागतिक पातळीचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा माणूस जन्माला यावं. काल मी सांगितलं माणसाचे 3 प्रकार आहेत. एक माणूस आहे, दुसरा मानव आहे आणि तिसरा महामानव आहे. माणूस हा नेहमी फक्त गाडी माडी साडीच्या पलीकडे अलीकडे जातच नाही. गेलास तर तो बाजारात भाजीपाला आणायला जातो, घरातलं कुत्र फिरवायला जातो, गेलास तर बायकोची साडीला प्रेस करायला जातो. त्याच्या पलीकडे त्याला काहीच माहित नाही. हा माणूस आहे. त्या माणसात काहीच फरक पडत नाही, परंतु मानवात फरक पडतोय. आपण त्याच्यापेक्षा उच्चांक गाठले थोडी मोठी माणसं आहोत. आपण मानव आहोत. आपण धडपड करतोय, धावपळ करतोय. माझा धर्म, माझा संघ, माझा समाज, माझा देश, या देशातील प्रत्येक जी काही घटना, जे काही घडत असेल, जे काही उपजत असेल ते माझं आहे. ही चिंता असलेली माणसं हे मानव आहेत. आज तुम्हाला वाटलं की आपला धर्म आपल्या दारी गेलाच पाहिजे, नेण्यामध्ये माझा सहभाग असलाच पाहिजे, म्हणून सकाळी 8:30 पूर्वी सर्व लोक विज्ञान नगर मध्ये आली. आपण ठरवलेलं आहे 8:30 म्हणजे 8:30 ला आपली रॅली निघालीच पाहिजे, पांढरे शुभ्र वस्त्रात आलीच पाहिजे, कारण आपण शिस्तीचे पाईक आहोत. समाजातील लोक वेगळ्या दृष्टीने बघतात. येताना आपल्या रॅलीकडे वरून लोक पाहत होती, चाललेली लोक रस्त्यावर थांबत होती. काय जातंय, शांत चित्ताने तुमचा संघ येत होता. म्हणजे एवढी शांत चित्त निर्माण करणारी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होतं. आपण धावत आपले काम सोडून या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी आलो. म्हणजे आपण जिवंत माणसं आहोत, धडपडणारी माणसं आहोत. बुद्धाला आपल्यावरच आशा होती, बाबासाहेबाला ही आपल्यावरच आशा होती, कारण हेच माणसं माझ्या समाजातील समाजाला पुढे नेण्याचं कार्य करतील, कारण हे जबाबदारी सांभाळणारी माणसं आहेत. याच्यातूनच आपण महामानवाची उत्पत्ती होतो. आज आपण बुद्धाला फुल अर्पित केलं, मेणबत्ती लावली, उदबत्ती लावली, त्याची वंदना केली. कावर केलं? तथागताच्या कृतज्ञता व्यक्त केली. तथागत तू जो दिलेला मार्ग आहे, तू दिलेली दिशा आहे, ह्या दिशेने या मार्गाने आम्ही धन्य झालो. असा मार्ग देणारा कोण आहे? असा मार्ग देणारा तो तथागत आहे. म्हणून तथागता तुम्हाला आम्ही वारंवार वंदन करतो, कृतज्ञ होतो. आमच्या मनामध्ये आम्ही जागा पोखरून ठेवतो. तथागत आमच्या मनातून कुठे निघणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करून हे काही आम्ही मागणीसाठी नाही केलं, आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुमच्या समोर ही वंदना केली. वंदना आणि प्रार्थनेमध्ये फरक आहे. वंदनामध्ये त्या गुणाला वर्णन करायचं, तसा गुणवान होण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्या गुणवान झाल्यानंतर तुमच्या जीवनात बदल होणारच. पण प्रार्थनेमध्ये सर्व मागणीच मागणी आहे. मला हे दे, मला ते दे, मला ते कर, मला ते कर. हा दिवस तो दिवस उपवास करेल, होम करेल, हवन करेल, पवन करेल, जप करेल, तप करेल. हे सर्व केल्यानंतर मला मिळेल, आणि तो केल्यानंतर नाही मिळाला या जन्मात तर पुढच्या जन्मात मिळेल. बुद्धांनी असं काही सांगितलेलं नाही. तुम्हाला सर्व काही याच जन्मात याच वेळेस तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे सांगितलेल्या दिशेने जा, हा असं जीवन जगा. तुमच्या कुटुंबात जर कुटुंबाला सुखी आनंदी ठेवायचं असेल तर या मार्गी चला. या कुटुंबात राहणारी सर्व जिवंत माणसं आहेत. जिवंत माणसाला आपापल्या जबाबदारी आहे. एक माणूस म्हणून हा कुटुंबातला एका मुलीचं लग्न केल्यामुळे तो नवरा होतो आणि ती पत्नी होतो. दोघांच्या मिलनाने या कुटुंबाला कुटुंब पण येतं, पण दोघाला जबाबदारी दिली की तू
मुलगा आणि नवरा म्हणून कसं वागायचं, तू मुलगी आणि सून आणि पत्नी म्हणून कशी वागायची. म्हणून बुद्धांनी हा मार्ग दिला की सुखी कुटुंबात राहण्यासाठी तुम्हाला जो दिशा दिलेला तो मार्ग तुम्हाला निवडायचा आणि त्यात वागायचं. आपण तुलना जर केली दोन कुटुंबाची, ज्या कुटुंबामध्ये बुद्ध जीवन जगणारी माणसं आहेत त्याच्याच बाजूला ज्या कुटुंबांमध्ये बुद्ध जीवन नाही त्या दोघांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. कारण तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या बसण्या उठण्यांमध्ये फरक दिसेल. कारण तुम्ही धम्माचं पालन करत आहात, धम्म जीवन जगत आहात. जगत नसला तरी तुम्हाला माणसाला पाहून शिकता येतं. बघा ते नवरा बायको कसे आहेत, बघा त्या घराला घरपण किती चांगलं आहे. ही बाई जर अशा प्रकारे वागत असेल तर मी का वागू शकत नाही. मी पण कोणाची सून आहे, मी पण कोणाची पत्नी आहे, मी पण कोणाची आई आहे. म्हणून बुद्धाला मार्गी येणारी माणसं समाजांमध्ये आदर्शाचं प्रतीक आहे. एकदा काय झालं, तथागत बुद्धाकडे एक माणूस आला आणि तथागत कडे आल्यानंतर तो माणूस आपल्या घरातलं, प्रत्येक घरामध्ये काही काही होत राहतो. तो त्यांच्याकडे आल्यानंतर तो म्हणतो की तथागत, घरात गेल्यानंतर माझ्या बायकोशी पटतच नाही. मुलगाही अंगावर येतो, बायको अंगावर येते, काय करावं मला काही सुचतच नाही. अशा अडचणीत कुठे जाऊ मला काही कळतच नाही. त्यातून मी कसा तरी बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर चला आपल्या मित्रमंडळीत जाऊन बसावं म्हणून माझ्या मित्रमंडळीकडे जातो. मला वाटतं त्याचा मनाचा विरंगुळा व्हावा. मनामध्ये जी काही दूषित भावना निर्माण झाली आहे, कारण बायको बरोबर वागत नाही, पोरग वागत नाही, घरांमध्ये आहारामध्ये भोजन घेता नाही, मला भोजन घ्यावंसं वाटत नाही, घरात बसावं वाटत नाही, घरात जावंसं वाटत नाही, काय करावं काही सुचतच नाही. कसा तरी मित्रमंडळीत आलो, तेही माझी खूप टिंगल करतात, खूप टिंगल टवाणी करतात, त्यांच्यातही बसा वाटत नाही. आता सांगा तथागत मी जाऊ कोणाकडे. त्यावर तथागत म्हणतात, विशुद्धी मधली गाथा आहेत, शिरो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतीपको. तुम्ही त्या शिरवान माणसाकडे जा. तो म्हणतो शिरवान कोण आहे. तो शिरवान, तो बुद्ध माणूस शिरवान आहे. तुमच्याकडे बोट दाखवतात कारण तुम्ही शिलांचं पालन करता. त्या नजरेने तुमच्याकडे ते पाठवतात कारण तुम्ही ह्या सर्व समस्येचे उत्तर देणारे आहात. त्या शिरवान माणसाकडे जा. आज जगातील माणसं भारताकडे वेगळ्या नजरेने का पाहतात. भारत देश खूप मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. या देशांमध्ये महागाई दररोज वाढत आहे. या देशांमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचा प्रॉब्लेम आहे. तरी परंतु हा देश एकरूप आहे. या देशांमध्ये फार आंदोलन दिसत नाही. आपल्या देशांमध्ये लॉकडाऊन लागला. देशाचा प्रधानमंत्री रात्री 8 वाजता जाहीर करतो आणि रात्री 12 वाजेपासून भारतामध्ये लॉकडाऊन लागून जातो. पण अमेरिकेचा राष्ट्रपती अमेरिकेमध्ये लॉकडाऊन लावू शकला नाही. कारण का. भारतामध्ये भारतीय संविधान आहे. ह्या संविधानाने सर्वाला बंदिस्त केलंय. त्या संविधानाला स्पर्श कोणाचा लागला. त्या शिलवान माणसाचा. शिलवान माणसाचा स्पर्श लागला, लेखणी लागली. त्या लेखणीने तो संविधान लिहिल्या गेलं. तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या शिलवान माणसाची लेखणी तिथे लागल्यामुळे, शब्दबद्ध केल्यामुळे भारतातील प्रधानमंत्रीला लॉकडाऊन लावता आलं. म्हणजे एक शिलवान माणसाचा स्पर्श लागला, लेखणी लागली तर देशाला बंदिस्त करता येतं, देशाला एकरूप ठेवता येतं. तर ते म्हणतात की त्या शिलाचं तुम्ही जर संगोपन केलं, तुम्ही तुमच्या राष्ट्राला, तुमच्या राज्याला, तुम्ही तुमच्या जिल्ह्याला, तुम्ही तुमच्या तालुक्याला, तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुखरूप आनंदी ठेवू शकता.
शीलवान माणूस जर देशामध्ये एवढा शिलाचं जपणूक केल्यामुळे ते होतं, म्हणून तुम्ही तुमच्या शिलांचं जपणूक केलं तर शिलांमुळे तुमचा कुटुंब सुखी संपन्न होऊ शकतो. त्या शीलवान माणसाकडे, त्या शीलवान माणसाकडे गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा त्याला उकल होतं, उत्तर मिळतं. म्हणून जग समाज आपल्याकडे त्या दृष्टीनं बघतो. सुखी संपन्न कुटुंब आदर्श ठेवायचं असेल तर धम्माचं पालन होणं गरजेचं आहे. धम्म 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 काय? धम्म हे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. जो जो व्यक्ती, जो जो समाज, जो जो देश त्या मार्गावर चालेल त्याची हमखास बदल होईल. बुद्धाच्या मार्गावर आलेल्या तुम्ही थेरी गाथा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की बुद्धाच्या मार्गावर येणारी ती माणसं कोणती होती. रसातळाला गेलेली. तुम्हाला पट्टाचार्याची कहाणी माहित असेल, किस्सा गौतमीची माहित असेल. एवढ्या रसातळाला गेलेली माणसं आज जागतिक लेवलला आज आपण त्यांच्या नावाचा वावाकी करतोय. अशा कितीतरी स्त्रिया कुटुंबात असतील, असे कितीतरी माणसं समाजात असतील, परंतु त्याला कोणी ओळखल्या गेलं नाही. परंतु पट्टाचाराचे भिक्षुनी पट्टाचारा यांची कहाणी आज भी आपण ऐकतो आणि इतरांना सांगतो का तो मार्ग मिळाला. जो जो माणूस त्या मार्गाने जाईल त्याचा कल्याण होईल. म्हणून आपण या धम्म जीवन जगण्यासाठी धम्म काय ते इतरांना कळावं. तुमचा कल्याण कोणीच करणार नाही, तुम्हाला तुमचा विकसित करायचंय. बुद्धांकडे एकाने एक प्रश्न केला. ते म्हणाले की तुमची सहचरणी कोण आहे, तुमचा जीवनसाथी कोण आहे. तथागताला प्रश्न केला की तथागत, जीवनसाथी तुमचा कोण आहे. बायको नाही, मुलगा नाही, आई नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मग कोण आहे. तुमचा जीवनसाथी तुमचा शरीर आहे. या शरीराला तुम्ही जसे जसे वळण द्याल तसं तसं त्याला आकार मिळेल. काय बोलायचं तुमच्या शरीराला सांगावं लागेल, कसं वागायचं तुमच्या शरीराला सांगावं लागेल. म्हणून त्यांनी आम्हाला जीवन जगण्यासाठी काय दिला, विचार दिला. आज आपण विचारांचीच वावाकी करतोय. म्हणून यांचे प्रतिमा आपल्या समोर ठेवली आहे. म्हणून हे आमचे महामानव आहेत. थोर पुरुषांचे चरित्र पाहावे जरा, आपण त्याचे समान व्हावे, हाच त्यांचा इतिहासातील बोध खरा. त्यांचा बोध घेण्याचं कारण हेच की अशी मार्ग मला मिळाला पाहिजे. आईला वाटेल की असा पुत्र मला जन्माला आला पाहिजे, भावाला वाटेल की असा भाऊ मला मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे कृत्य आपल्याला त्यातून ते करतात. म्हणून आपल्याला बदल करायचा आहे. म्हणून त्यांनी आपण म्हटलं की धम्म हा आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गावर जगत असताना आपण म्हणतो की पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आली. काय भानगड आहे ते. मी हिंसा करणार नाही, कोणत्याही प्राण्यांचं जीव घेणार नाही. म्हणजे काय करणार, मी त्याला अभयदान देणार. म्हणजे काया वाचा मनाने मी कोणाची हिंसा करणार नाही. कायाने हिंसा म्हणजे दिसणारी प्रत्यक्ष म्हणून सप पाप सकर्णम कुशल, कोणाला मी चिमटे घेणार नाही, कोणाला थापड मारणार नाही, कोणाचा जीव पण घेणार नाही. तेवढ्यांचा अर्थ का? बुद्ध म्हणतो वाचेनी सुद्धा. वाचेनीमध्ये सांगितलं तुम्हाला की आपण वारंवारता विहारात जातो, त्या ठिकाणी ह्या वंदना करतो. त्या वंदने केल्यानंतर तुम्हाला स्वतःच बदल करायचा आहे. काही काही माणसं बदलतच नाही. त्यामुळे त्यांचा दोष नाही, दोष तुमचा आहे. त्यांनी फक्त आपल्याला दिशा दिली. दिशा, ह्या दिशेने तुम्ही जा. ह्या दिशेने गेल्यानंतर तुमच्या जीवनात परिवर्तन होईल. त्या दिशेने जाणं आपलं काम आहे. हिंसा कायानी नको, वाचेनी नको, मनामध्ये नको. ह्या मेल्या मुडद्याचं नुकसान व्हावं, हा मरून जावं, याचं सदोदित नुकसान झालं पाहिजे, ही सुद्धा भावना माझ्या मनात यायला नको. बुद्धांनी एवढ्या मोठी प्रगल्भतेची आपल्याला पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आणि आपण हिंसा न केल्यामुळे आपण हिंसक झालो नाही, म्हणजे आपण शीलवान झालो.
आणि ज्याची हिंसा केल्यामुळे त्याचा कुटुंब व्याकुळित झाला, तो जीव गेला, त्याच्यावरही सुद्धा आपण कोप केला, त्याचाही नुकसान, त्याचा परिवाराचा नुकसान, त्या समाजाचं नुकसान. त्यामुळे तुम्ही शिलांचं पालन केल्यामुळे देशाचा सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा केला. कारण तुम्ही खून केला असता तर पोलीस कचेरी आली असती, कोर्ट कचेरी आल्या असत्या, झगडा भांडण सुरू झालं असतं, परंतु एवढं विधायक काम तुमच्या हातून घडलं. त्यानंतर तुम्ही म्हणता अदिन्नदाना वेरमणिशिका पदम समाधी, आणि आज देशांमध्ये भ्रष्टाचारी खूप वाढले, दिवसेंदिवस भ्रष्ट करत आहेत. घरामध्ये आलेली जी पुंजी असते त्या पुंजीला तो माणूस जबाबदार, तेवढी त्याची बायको पण जबाबदार आहे. तिला पण एक मोबाईल, 2 मोबाईल, 1 टीव्ही, 2 टीव्ही, ह्या सर्व हपकलेपणाचा भाग आपल्याकडे येतात. म्हणून बुद्ध म्हणते याला सीमित ठेवा. सीमित गरजा तुमच्या असतील तर तुम्हाला असं वाटणार नाही. म्हणून बुद्ध सांगतात निसर्गाचे 3 नियम. पहिला नियम काय आहे? जसं पेरणी कराल तसंच उगवेल. म्हणून काय म्हणतात की आपण सारे शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्याची मुलं हा उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेतीचं काम करतोय. शेतीचं काम करताना तो शेतीला साफसुथरी बनवतोय आणि पावसाळा सुरू होईल, पाण्याची वाट पाहतोय. पाणी येणार म्हणून शेतात बी टाकास म्हणून बी घरी आणून ठेवतोय. जून महिना येऊन जातो, पाणी येऊन जातं, पण तो त्या शेतांमध्ये बी टाकतच नाही. शेताची त्यांनी मशागत चांगल्या प्रकारे केल्या गेली, घरी बी आणलं, त्या पाण्याची वाट पाहत होतो, तो पाणी आला, परंतु त्या शेतामध्ये त्यांनी बी टाकलंच नाही. आता तुम्ही सांगा त्या शेतातून काय उगवेल? त्या शेतातून कोणतं पीक निघणार का? नाही, कारण त्यांनी बी टाकलंच नाही. काय उगवेल? गवत उगवेल. म्हणजे त्या जमिनीमध्ये काही न टाकल्यामुळे, गवत उगवल्यामुळे ती जमीन हिरवी झाली. तशाच प्रकारे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह पण ऑटोमॅटिक येतं. पॉझिटिव्ह तुम्हाला सकारात्मकता टाकावं लागतं, बी टाकावं लागतं, चांगल्या गोष्टी ऐकावं लागतं, चांगल्याच्या सानिध्यात बसावं लागतं, सानिध्य मिळेल तर चांगलं वाचन करावं लागतं, चांगलं ठिकाण बघण्यासाठी जावं लागतं. ज्ञान तुम्हाला तुमच्या घरी आणून कोणी देणार नाही. तुम्हाला चांगली गोष्टी घेण्यासाठी बाजारात सुद्धा चांगला भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जावं लागतं. आपल्या सोयीचं भाजीपाला आपल्याला घ्यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही बाजारात जाणार नाही, दुकानात जाणार नाही, पाहिजे तो जी काही गोष्ट तुम्हाला पाहिजे ती घेण्यासाठी तुम्हाला ती मिळणार नाही. तुम्हाला चिकित्सक बुद्धीचा वापर करून तुम्हाला जाऊन ते शोध घ्यायचा आहे. ती घेऊन तुम्हाला तुमच्या हिताची आहेत का, उपयोगाची भाजी आहेत का, ती तुम्हाला तिथे जाऊन निवडायची आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करून तुमच्या कल्याणासाठी घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आम्हाला आमच्या बुद्धीसाठी हे खाद्य आवश्यक आहे. माणूस 3 प्रकारे ज्ञान घेतोय. एक डोळ्याने घेतोय, कानाने घेतोय, दुसरा, तिसरा वाचनाने. समजा आपण कुठेच काही गेलो नाही तर आपल्याला कोण दाखवणार आहे? आपण या धम्म रॅलीत आलोच नाही, धम्म रॅली काय कसं करणार? रॅली 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 सारखे रॅलीज काढत बसतात म्हणते लोक. त्या रॅलीत काय पडलं? जोपर्यंत त्या रॅलीत तुम्ही येणार नाही, रॅलीत पाहणार नाही, ऐकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. कारण ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बुद्ध म्हणतो वैराणी वैर वाढतं, प्रेमाने प्रेम उत्पन्न होतं. याच्यातून तुम्हाला प्रेम निर्माण होतं. म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष जाणं गरजेचं आहे. आता आपण गेलो नाही, जे आले त्यांच्याकडे ऐकून तरी घ्यावं. काय झालं, कसं झालं? तो ऐकणे बंद केलं, जाणे बंद केलं तर तुम्हाला कळणार का? तिसरा मार्ग, चांगली पुस्तकं वाचायची. बाबासाहेबांचं साहित्य, बुद्धांचं साहित्य वाचन करून तुमच्या मनामध्ये ह्या साहित्यात मी हे वाचन केलं म्हणजे बुद्ध साहित्य वाचल्यानंतर, बाबासाहेब साहित्य वाचल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये 100% परिवर्तन होईल. एकही असा माणूस नाही की ज्यांनी बुद्धाच्या मार्गावर गेलीत, बाबासाहेबांच्या मार्गावर गेलीत आणि त्यांचा कल्याण झालं. आपण सारे त्यांचे दोदक आहोत. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला दिशा दिली. त्या दिशेला आपला समाज गेला.
आपली जात गेली, त्या आपल्या जातीचा त्या जातीपेक्षा प्रगती झालेली दिसते, कारण आपल्या डोक्यातला देव गेला. आपण कोणत्याच देवाला पूजाला जात नाही, कोणती नवस करत नाही, बोकडं कपडं कापत नाही, उपास केला, तापास केला, पूजा व्रत वकल्प केली, तुमच्याकडे वेळ वाचला. आता आमच्या ताई शिकत आहेत, प्रतिभा ताई माझ्या आता पीएचडी करत आहेत. एक गृहिणी शिक्षण घेऊन ती करून पुन्हा शिक्षण घेत आहे, म्हणजे किती समाजांमध्ये आदर्शाचं प्रतीक आहे. आपल्याच्यामध्ये काही परिचय देताना काही लोक, मुलगा काय करतो, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तू काय करते बाई, मी पण शिकते. म्हणजे किती उजाळा मिळतो लोकांना. कुटुंबात सुद्धा तोच वातावरण, मुलगा शिकतो, मुलगी शिकते, येणारी पाहुणे विचारतात, त्यांना कळतं या घरांमध्ये किती चांगल्या प्रकारची दर्जेदार माणसं निर्माण झाली. ती स्वतः बाई सुद्धा दर्जेदार मध्ये, तो माणूस सुद्धा दर्जेदारच्या रांगेत आहे. तो सातत्याने चिंतन करतो, मनन करतो, या पुस्तकाचा वाचण्यात राहतो. हे सर्व आपल्याकडून लोकांना दिसतं आणि लोक आपल्याला एक आदर्शाच्या दृष्टिकोनातून बघतो. आपण शिक्षण घेऊन चांगली माणसं झाली, आपल्याला शिलांची जोड पण हवी आहे. म्हणून बाबासाहेबांना माहित होतं की मी भारतातील सर्व लोकांना, शोषित पीडितांना मी संविधान देतोय. या संविधानामध्ये 100% कल्याण आहे, पण संविधान घेऊन लोक त्याचा दुरुपयोग पण करतील, मोठ्या पदावर जातील, दारू पितील, भ्रष्टाचार करतील, लोकांना लुटतील. ही संभावना त्यांच्याकडे होती. म्हणून आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माची दीक्षा दिली, म्हणजे दिशा दिली. साध्या सोप्या भाषेत त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, आणि 22 प्रतिज्ञामध्ये त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलं की तुमच्या जीवनात कलाटणी अशी मिळू शकते. आणि त्यामध्ये 18वी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवेल. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, ज्ञान म्हणजे मिळवलेली माहिती. तुम्हाला मिळालेल्या शहाणपणाला जर शिलांची जोड असेल, तुम्ही चरित्रवान असेल, गुणवान असेल, तर तुमच्या कुटुंबाला चांगलं पुढे नेऊ शकता, समाजामध्ये आदर्श तुम्ही वापरू शकता. एवढं असून चालत नाही, तुमच्याकडे करुणा हवी आहे. म्हणून या सर्व दुर्गतीतून सद्गतीला येण्यासाठी आपल्याला हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावर जाण्यासाठी आपण सर्व तत्पर आहोत, सर्व अभ्यास करू, आपल्या डोक्यात जी काही शंका असेल ती दूर करू. बुद्धाला प्रत्येक प्रश्न विचारत होती, बुद्धाने प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिली. आपण सुद्धा त्याचे अनुयायी आहोत. आधी आपल्या स्वतःतून परिवर्तन करायचं, आपल्या कुटुंबात परिवर्तन झाला पाहिजे, धम्माची घरामध्ये धम्म वातावरण दिसला पाहिजे. आपण सारे धम्माला पालन करणार आहोत. लोकांना न सांगता लोकांना कळलं पाहिजे की धम्म कुटुंब जीवणारी ही माणसं, जगणारी माणसं अशी आहेत. आपल्या कृतीतून त्यांना दिसावं, यासाठी आपण ह्या धम्म रॅलीचं आयोजन केलंय. धम्म रॅलीमध्ये मुळात हेतू की आपले अडोशी पडोशी जेवढे धम्म बांधव त्यांचा परिचय व्हावा, त्याच्या कुटुंबापर्यंत जाता यावं. आज प्रभाकर रायपुरे यांच्या घरी हा जो कार्यक्रम झालेला आहे, जर त्यांनी परित्राण पाठ घेतला असता तर त्यांची घरचीच मंडळी आली असती, एखादा अडोशी पडोशी एखादे आणि आला असता. परंतु आज आपण सर्व धम्म बांधव, त्यांचा आपल्या नात्यात काहीच नाही, ना ओळखी ना पाळखी, परंतु आम्ही धम्म बांधव आहो म्हणून त्या रॅलीतून त्यांच्या घरापर्यंत आलो. आज आपल्याला त्यांचं घर आपल्याला दिसायला लागलं, घरातली माणसं दिसायला लागली, आणि तुम्ही येणार म्हणून त्यांनी जेवढ्या पाहुण्याचा सत्कार केला नसता तेवढा सत्कार तुमचा केला, तुमचा आदरातिथ्य केलं. अशा कुटुंबात आपण आलो आहोत. मुळात हेतू आपला आहे की त्यांचा परिचय आपल्याशी व्हावं, आपला परिचय त्यांच्याशी व्हावं. झूठा पैसा रूठा बाई, समय समय पर काम आई. काही वेळ आहे, अडचण आहे, काही संकट आहेत, कधी कोणावर कोणत्या गोष्टी येऊ शकतात. म्हणून आम्ही आमच्या भावाच्या मदतीला धावलो पाहिजे. यासाठी प्रत्येकाच्या दारी जाणं गरजेचं आहे. यासाठी आज आपण त्यांच्या दारी आलो. त्यांच्याकडे त्यांचा एक मुलगा आहे, डॉक्टर आहे, मुलांसाठी मुली शोधत आहेत. योगा आहे, तुमच्यापैकी कोणाची मुलगी येऊ शकतात. तुम्ही कोणत्या मुलासाठी मुलगी शोधत असाल, यातून तुमच्या मुलीला सुद्धा चांगला
जावई मिळू शकतो, सून चांगली मिळू शकतात, यासाठी हा एकमेकाच्या दारी जाणं हा सुद्धा आपला स्वार्थ आहे. आपण एक दुसऱ्याच्या हितासाठी, कामासाठी, कोणती अडचण आली, उद्या कोणी माणसं तुमच्या घरी आला, तुमच्यावर पोलीस कचेरी झाली, काही झालं तरी परंतु आपण येऊ शकतो. आपल्या बाजूला डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, वेगवेगळी कामं करणारी वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आहेत. या सर्वांचा परिचय व्हावा या हेतूने आपण ह्या धम्म रॅलीचं आयोजन करत आहोत. दिवसेंदिवस आपल्या धम्म रॅली वाढत आहे. आपण सुद्धा इतरांना प्रचार प्रसार करावं, धम्म रॅलीमध्ये त्यांना सामील होण्यास करावं. धम्मासाठी तुम्हाला 2 तास द्यायचे आहे. तुम्ही धम्माला 2 तास दिले, तुमच्या घरामध्ये वावा की एवढी राहील की तुम्हाला कुठेच काही नाही, निसर्ग तुम्हाला मदत करतो. सर्व पैसा कमवल्यानंतर आपल्या घरात पैसा जातो कारण आपण निसर्गाला मदत करत नाही. माझी कंबर दुखते, माझ्या घरात हा खर्च झाला, माझ्या घरात तो खर्च झाला, मुलगा असा, मुलगी अशी, घरातला पती असा, हे आपण नंतर घराने करतो कारण आपल्या घरात धम्म नाही, म्हणून त्याचे परिणाम आहात. धम्म जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला चांगली बायको मिळतं, चांगली संतती मिळतं, चांगला धन तुमच्या घरात येतो आहे, त्या धनाचं तुम्हाला संगोपन करता येतं. म्हणून धम्म आपल्या दारी, धम्माला आपण आत्मसात करणे, दारात घेणे, यासाठी सर्वांनी या मार्गी यावं. आज आपण ज्यांच्या घरी आलो त्यांचा आपल्याशी परिचय व्हावं, यासाठी मी आयुष्यमान प्रभाकरराव रायतुडे त्यांच्या सहचरणी या सर्वांना विनंती करतो, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी येऊन आम्हाला या ठिकाणी त्यांचा परिचय द्यावा. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम, सर्वांना नमो बुद्धाय. मी प्रभाकर रघुनाथ रायतुडे, आमचं मूळ गाव गडचिरोली आणि मी मागील 1 वर्षापासून तिथे मकान बांधकाम केलं आणि इथं राहत आहे. आम्ही इथे पती पत्नी दोघेच राहतो आणि माझा मुलगा ससून हॉस्पिटल पुणे येथे वैद्यकीय अधिकारी आहे, MBBS MD मेडिसिन. धन्यवाद. मी प्रणिता रायपुरे गेल्या 2 वर्षापासून शिवशक्ती नगर इथे राहतो आहे. राठोड साहेब यांना गार्डन मध्ये मिळाले विज्ञान नगरच्या आणि ओळख झाली, मैत्री झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही हा उपक्रम राबवतोय, धम्म आपल्या दारी दर रविवारी राहतो. तर आम्ही दोघी राठोड सरांच्या घरी गेलो. आम्हाला कौतुक वाटलं, ते कार्यक्रम आवडला. सगळे लोक, एक बंजारा समाजातला माणूस सुद्धा आपल्या धम्माची दीक्षा घेतली त्यांनी आणि आपल्या समाजातल्या लोकांना, भटक्या जमातीतल्या लोकांना त्यांनी जोडलं, संघटन केलं. मला पण खूप कौतुक वाटलं. मी त्यांचं पण शब्दसुमनाने स्वागत करते आहे. आणि आज सगळे उपस्थित झाले, एका मेसेजवर सगळे एवढे सारे लोक उपस्थित झाले, त्यांचे पण मी अभिनंदन करते आहे. मी सर्वांची आभारी आहे. आपण आपल्या सांगणारे असले तरी ऐकणारे श्रोते पण हवे आहेत, कारण तेव्हाच सांगणाऱ्यांना बरं वाटेल ना, प्रवचन देणाऱ्यांना. आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं पण सगळे लोक आलेच नसते कोणीच, तर कार्यक्रम झाला असता का म्हणजे येणाऱ्यांचे मी सर्वांचे स्वागत करते आहे. आणि आम्हाला एकच मुलगा आहे, माझा भाऊ, भाची आणि आमचे काही मित्र मैत्रिणी पण या कार्यक्रमाला गडचिरोलीवरून आलेले आहे. वासनिकताईंनी मदत केली, गुटके साहेब आले गडचिरोलीवरून. मी त्यांचे पण सर्व मनापासून स्वागत करते आहे, आभारी आहे.